केलं आणि केल्यानंतर रावण मारीशला म्हणतो, एक तर दोनच पर्याय, एक तर माझ्या हातानं मर, नाही तर माझ्या या गोष्टीला मला तू मदत कर. त्यावेळेस मारीच विचार करतो, याच्या हातानं मारण्यापेक्षा मी कदाचित भगवान रामचंद्राच्या हाताने मेलेलं बटर. पण ह्या मरणाला काहीच उपयोग नाही. तुम्ही जरी भगवंताच्या हाताने मारणार, पण तुमची भावना कोणत्या भावनाची आहे हे खूप महत्त्वाचा विषय. आणि मग त्यावेळेस मारीच काय करतो, भगवान मग काय प्लॅनिंग करायचा. तर रावण म्हणतो, स्त्रियांना सोन्याच्या प्रती खूप आकर्षित असतात आणि यांना मोहित करायचं असेल तर जगामध्ये दुसरा कोणता पर्याय नाही. बघा, घरामध्ये किती भांडण होऊ द्या, नवऱ्याने बायकोचं 8-15 दिवस नका बोलू द्या, पण नवऱ्यानं काय एखादा सोन्याचं हे आणू द्या वस्तू, बाई सगळे भांडण विसरून जाते. रावणाला तीच विकनेस होता, तोच विकनेस होता. आणि म्हणून रावण म्हणतो की हे मारीच, तू सोन्याचं हरण बन आणि सोन्याच्या हरणाला सीताही आकर्षित होईल. आणि मला माहित आहे सीता काय करेन, की रामचंद्राला सांगेल, काय सांगेल, की ते सोन्याचं हरिण मला पाहिजे. आणि मग असा प्लॅनिंग ठरल्यानंतर हे दोघं आले कुठं, पंचवटी क्षेत्रामध्ये. आणि ते हरिक उड्या मारवलं, टुन्न कुटुन्न कुटुन्न कुटुन्न, हरणं इकून तिकडं तिकून तिकडं. आणि त्या आजूबाजूला परत असताना भगवंत आणि राम लक्ष्मणांनी बघत होते, त्यांना काही फरक पडला नाही. लक्ष्मणाने भगवंत माहिती आहे, या 84 योनीमध्ये ह्या सृष्टीमध्ये सोन्याचं हरिण होऊच शकत नाही. आणि त्याच वेळेस सीतेच्या समोर ते हरिण आलं. आणि जसं सीतेनं पाहिल्यानंतर भगवंताला म्हणते, भगवंता ते हरिण मला पाहिजे. भगवंत म्हणतात का, ते म्हणजे सोन्याचं आहे. आचार्य म्हणतात, ह्या जगामध्ये जी स्त्री आहे ती सोन्याच्या प्रती खूप आकर्षित असते. तिचं सौंदर्य सोन्यानं वाढत नाही, तिचं सौंदर्य सरळता, सेवा, समर्पण आणि तिच्या आधारानं नाही का तिचं सौंदर्य वाढतंय. ह्या जगामध्ये सोनं घाला, मी त्याच्या विरोधात नाही. सोन्यानं ना का आपलं जर सौंदर्य, तर काळे लोकांना किती सोनं घालून सुंदर, लोक तुम्हाला तुमच्याकडे बघत नाही, तुमच्या गळ्यातल्या सोन्याकडे बघतात. आताच आमच्या वृंदावन यात्रेमध्ये 2 प्रसंग घडले. मग सोनं घाला, पण कुठं घाला हे आपल्याला कळलं. तर त्यावेळेस सोनं, आणि म्हणून ह्या जगामध्ये खरं सौंदर्य असेल जर पाहायला गेलं, तर खरं सौंदर्य ही सरळता आहे, समर्पण आहे. आणि दुसरं म्हणजे त्या सौंदर्याच्या आधारित तुम्ही लोकांना आकर्षित करू. तुम्ही कधी शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेलात, 2 प्रकारचे व्यक्ती तुमच्या समोर असतात. एखादं पूर्ण ड्रेस घातलेला माताजी असेल आणि एक आपरे कपडे घातलेला माताजी असेल, तर दोघांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. जिने साडी व्यवस्थित घातलेली असेल तर तिला नाही का एकदम आदरार्थी भावना येते, हे साहजिक आहे जगामध्ये. आणि जे आपरे कपडे घालू द्या, साहजिक तिच्या प्रती नाही का वेगळी भावना निर्माण होते. आणि म्हणून इथे सौंदर्यानं नाही का सोन्यानं आकर्षित होते. तर आचार्य तिथे एक शब्द वापरतात, ते म्हणतात की सोनं हे भौतिक जगामध्ये द्वंद्वाला आणि भौतिक जगातल्या लोकांना आकर्षित करण्यासाठी आहे. मी जसं एकदा लग्नात गेलो होतो एक्सप्रेशन, लग्नात नाही, एक भक्त लग्नाला गेले होते एक्सप्रेशन इनमध्ये. तिथे गेल्यानंतर तिथे 2-4 माताजी 5 अंगठ्या हातात, ते मोठमोठे असे कळं असे घालून कंबराला बरंच सोनं घाल. म्हणे प्रभूजी, हे सगळ्यात ती माताजी खूप श्रीमंत होती, सगळं सोनं घालून आले. त्यावेळेस सगळे सोनं घातल्यानंतर बाकीचे लोक विचार करू लागले, काय विचार होले, की या बाईकडे पैसा असेल किती. पॉलिटिक्स लोक वेगळा विचार करू लागले, म्हणजे प्रत्येक जण त्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघत होते. म्हणजे त्या सोनं घातलं तुम्ही, पण तिथे ईर्ष्या आणि द्वेष निर्माण करणारे लोक तुम्हाला निर्माण केलीत. पण तेच वेळेस मला मनात विचार आला, सोन्याच्या माळा घातल्या तर लोक तुम्हाला द्वेष आणि ईर्ष्या बघतात, पण तुळशीच्या माळा घातल्या, बघा माताजी लोक कंठीमाळा जेव्हा धारण करतात, तिलक धारण करतात, तर साक्षात असं वाटतंय लक्ष्मी देवी राधाराणी आलेली आहे. किती नॅचरली, तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये 2 इंचाचा चुन्याचा थर लावायची गरजच नाही. साहजिक तिलक लावला, आफ्रिकन भक्त माताजी असतात, तिलक लावला तरी त्यांच्या सौंदर्यामध्ये वाढ होती. तर ते सौंदर्य भक्तीमुळे प्राप्त होते. आणि अशा प्रकारे किती टाइम झाला प्रभू, घेऊ आपण 12:15 झाले ना. हा मग ठाक आहे, टाइम आहे. हा, आणि मग ह्या लक्ष्मणजी आपलं जो मारीच हरिण उड्या मारत असताना लक्ष्मी आपलं सीतादेवी म्हणते, भगवंता मला ते हरिण पाहिजे. तर लक्ष्मणजी म्हणतात, भगवंता
तुमच्या सृष्टीमध्ये असा हरिणच नाही. तर भगवंत म्हणतात की 14 वर्षामध्ये पहिल्यांदाही न कोणत्या गोष्टीची मागणी केलेली. आणि लक्ष्मण तुला माहित नाही, पत्नी म्हणजे स्त्री हट्ट आणि बाल हट्ट हा खूप हे असतो. तो नाही जर दिला तर त्याच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आणि पहिल्यांदा मागतंय मी दिलं पाहिजे. ती आपल्यासोबत वनवासामध्ये एवढं आली, एवढी सेवा करते, एवढ्या तपस्या करते, हे दिलं पाहिजे. तर त्यावेळेस भगवंत लक्ष्मण म्हटले हरकत नाही, आता तुमच्या पुढे मी जाऊ शकत नाही. भगवंत सीतेच्या सांगण्यावरून हरणाला नाही का पिछा करू लागले. हरिण पुढे उड्या मारत होतं, भगवंत त्याच्या मागं करत होते. आता इथे आचार्य एक प्रश्न विचारतात की जी सीता होती ती हरणाच्या प्रती, सोन्याच्या प्रती आकर्षित का झाली? ती ओरिजिनल सीता नव्हती. ओरिजिनल सीता ही भौतिक जगाच्या प्रती आकर्षित झाली, कारण तिचं आकर्षण भगवंत आहे. ही मायावी सीता होती म्हणून मायावी गोष्टीच्या प्रती आकर्षित झालेली आहे. आचार्य म्हणतात तिथे ज्याच्या हृदयामध्ये भगवंताच्या प्रती प्रेम असेल तो भगवंताला आकर्षित होतो. ज्याच्या हृदयामध्ये माया असेल, भौतिक जगाचं आकर्षण असेल, तो भौतिक जगाला आकर्षित करतो. आचार्य किती डीपमध्ये जातात. पहिल्यांदा मी जेव्हा ऐकलं म्हणलं बापरे, म्हणजे याचा अर्थ आपण भक्तीमध्ये झिरोच आहेत अजून. सीता ती त्या सोन्याला का आकर्षित झालं? तर ती मायावी सीता होती म्हणून मायाच्या प्रती आकर्षित झाली. आणि मग तिथं केल्यानंतर भगवंत म्हणतात लक्ष्मणा, अरे ती मायावी असल्यामुळं मायाला आकर्षित करते. आणि मग भगवंत गेले, हरणाचा पिछा करू. आणि ते भगवंत करत असताना इकडे रावण बघतो. काय बघतो? की हा याच्या सीतेचं रक्षण करण्यासाठी हा राम बंधू लक्ष्मण हा करतोय, याचं काहीतरी केलं पाहिजे. हा जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत मला सीतेचं हरण करता येणार नाही. करायचं तर काय करायचं? तो पुन्हा मारीचकडे जातो. म्हणतो मारीचला म्हणतो की तू काय कर, आता तुला मारावं लागेल, मेल्याशिवाय पर्याय नाही. बघा, दोन लोक असतात ह्या जगामध्ये. रावण आपले व्यक्ती आपले इंद्रियतृप्तीसाठी मारत होता. तो काय करू लागला? आपल्या इंद्रियासाठी आपल्या माणसाला प्राणी करत होता. आणि तेच भगवंत आहेत, ते वानराला काय करतात? मनुष्य करतात. ह्या दोघांमधला फरक काय फरक आहे तुम्हाला? रावण आपल्या इंद्रियतृप्तीसाठी मारीसला काय केलं? जनावर करून टाकलं. आणि तेच भगवंत जनावराला काय करतात? मनुष्य करतात. का बरं? भगवंत त्यांना सेवा नकोय, त्या मनुष्याला, त्या प्राण्याला मनुष्य करून उच्च स्तरावर नेतात. आणि जे भौतिकवादी लोक असतात, मनुष्याला प्राणी करून ते आपल्या उपयोगात आणून म्हणतात आता तुला मारावं लागेल. जोपर्यंत तू मरणार नाही तोपर्यंत मला सीता भेटणार नाही. दोघांना सीता पाहिजे असते. इकडे रामाला पण सीता पाहिजे असते, रावणाला पण सीता पाहिजे असते. पण दोघांच्या भावनेमध्ये किती फरक आहे? जमीन आसमानचा फरक आहे. आणि मग त्यावेळेस जेव्हा भगवान रामचंद्रानं पाहिलं अरे हरिण आहे ना मायावी राक्षस आहे, त्यावेळेस भगवंत एका बाणाने नाही का त्याचा वध करतात. आणि तो वध कुठं करतात? नादोन मधमेश्वर आहे, जे डॅम आहे ना, तिथे एक मधमेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे. तुम्ही गेले का तिथे? खूप सुंदर रम्य ठिकाण आहे. आणि तिथे वध केल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ तिथे ते मंदिर उभारलं गेलेलं आहे. आणि मग वध केल्यानंतर एकच सांगितलं, मरताना रामाचं नाव घ्यायचं नाही. कोणाचं नाव घ्यायचं? लक्ष्मणाचं घ्यायचं, सीतेचं नाव घ्यायचं. का बरं घ्यायचं? की राम जेव्हा लक्ष्मणाचं नाव घेतलं तर लक्ष्मण आपोआप काय करेल? तुझ्याकडे येईल, रामाकडे येईल. आणि सीता त्यावेळेस मला मोकळं भेटेल. तर त्यावेळेस आचार्य म्हणतात ह्या मरताना लोक राम नाव घेतात आणि यानं लक्ष्मणाचं नाव घेतलं, म्हणजे भगवंत असून भगवंताला सोडलं. पण याच्या भावना, चेतना, दृष्टी वेगळी होती. आणि मग जेव्हा ही वाणी ऐकतात सीतादेवी, ती म्हणते आताची आता जा. त्यावेळेस लक्ष्मण म्हणतात ह्या जगामध्ये कोणी भगवान रामचंद्राला मारू शकत नाही. मी त्यांना ओळखतोय, त्यांचा सहजासहजी वध होऊ शकत नाही, अशक्य आहे. आणि त्यावेळेस सीतादेवी काय करते? अपशब्द वापरते की एवढ्या दिवस तुम्ही वनवासात येण्याचं कारण काय? की तुम्हाला कदाचित माझा भोग घ्यायचा होता, माझ्या इंद्रियतृप्ती करायची होती, माझं हे करायचं होतं, असे नाना प्रकारचे आरोप केले. आणि केल्यावर त्यावेळेस लक्ष्मणाला सहन नाही झालं. आणि सहन नाही झाल्यामुळं लक्ष्मण जे नाही का, तिथे आचार्य म्हणतात की लक्ष्मणाने सीतामाईचे चरण कमल कधी पाहिले नाही. याचं वर्णन कधी येते? जेव्हा सुग्रीव जातो आणि भगवान रामचंद्राला अलंकार देतो,
त्यावेळेस भगवंत लक्ष्मणा म्हणतात, लक्ष्मणा हे सीतादेवीचेच अलंकार आहे. त्यावेळेस लक्ष्मण म्हणतात की एकच अलंकार मला ओळखीचा आहे, तो म्हणजे सीतादेवीचे चरण नुपूर, बाकी मला काहीच आठवत नाही. म्हणजे 14 वर्षे आपल्या वहिनीसोबत राहतोय लक्ष्मणजी, पण ते काय बघतात, चरण कमल बघतायत, बाकी काही गोष्ट पाहिली नाही. याला म्हणतात चारित्र्य संपन्न, किती मर्यादा पाळून ठेवलेली महर्षी वाल्मिकी वर्णन करतात. आणि अशा लक्ष्मणाला जेव्हा आरोप केले त्यांना सहन नाही झालं. आचार्य तिथं म्हणतात ह्या जगामध्ये काही शब्द बाण असतात ना, ह्या जगामध्ये ते चांगले लोक आपल्यापासून दूर निघून जातात. लोकांना वाटतं मी लय स्पष्ट बोलतो, पण तुझ्या स्पष्ट बोलण्याला काय अर्थ नाही, तेव्हापासून लोक निघून जातात. आणि जेव्हा गरज असते ना तेव्हा तुमच्यासोबत कोणी नसतंय. म्हणून या जगामध्ये तुमच्या वाणीनं लोक जवळ येतील आणि तुमच्या वाणीनं लोक दूर जातील. तुम्हाला ठरवायचं तुमच्या वाणीचं कसं ठेवायचं. आणि त्याचा अनुभव मी आश्रममध्ये पण घेतलाय आणि भक्त समाजामध्ये पण घेतलाय. पण नंतर मी काळानुसार पाहिलं नाही आपला कडक स्वभाव काही कामाचा नाही. आपल्याला कुठं काय करावं लागेल, स्वतःला परिवर्तित करावं लागेल. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा असं केलं तर त्यावेळेस लक्ष्मणजी गेले आणि जाताना काय केली, लक्ष्मण रेखा ओढली. आणि लक्ष्मण रेखा वाढल्यानंतर लक्ष्मणजी गेले, सहन नाही झालं. त्यावेळेस रावण आला. आणि रावण कसा आला, साधूच्या वेशामध्ये आला, अतिशय सुंदर भस्म घेऊन, आणि भिक्षान दे भिक्षान दे. आणि आल्यानंतर सीतादेवीनं पाहिलं की अरे एक साधू भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे. त्यावेळेस भिक्षा अर्पण करायच्या वेळेस रावण काय करतो, सौंदर्याचं वर्णन करतो. आपल्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात, फ्लर्टिंग. काय फ्लर्टिंग म्हणजे काय, मराठीमध्ये त्याला काय होतं, अतिस्तुती ना, हा छेडछाड नाही, अति गुणगान. जसं आमच्याकडे येतात ना, काय पुरुजी तुम्ही पुरुषच नाहीत, महापुरुष आहेत. हां, मग पहिल्यांदा घाबरून गेलो, मला याला म्हणायचं काय. हा अतिशयोक्ती. हां, जसं कॉलेजमध्ये पाहिलं ना, अरे तू ऐश्वर्यापेक्षा कमीच नाही आहे. आणि मग नंतर ते ब्रेक झालं, तू का स्वतःला ऐश्वर्या समजते का. पहिल्यांदा ऐश्वर्या, नंतर लगेच 2 मिनिटात. हां, असं याला काय म्हणतात, अति गुणगान कर. तसं रावण केल्यानंतर तिच्या डोळ्याचं, तिच्या सौंदर्याचं, तिच्या ओठाचं, तिच्या कंबराचं असं कोण गुणगान करीत असेल तर समजायचं ह्या लष्टी आहे, कामुक भावनेनं आलंय. अशा लोकाला एक पहिला आपल्या हातात नाही का एक पाहिजे, 8 नंबर 9 नंबर भाऊला पहिले प्रसाद द्यायचा, नंतरचं वाक्य नंतर बोलायचे. आणि मग त्यावेळेस सीतादेवी पाहिलं, अरे ह्या विचित्र पण साधूच्या वेशामध्ये आलेला आहे, याचा अनादर नाही. कारण जनकनंदी असल्यामुळे त्या संस्कारामुळं तिनं आपल्या स्वभावामध्ये बदललं. आचार्य म्हणतात संस्कार हे नाही का कधी चुकीच्या मार्गाला घेऊन जात नाही. भले समोर त्याचे संस्कार, जसं मला काल यूट्यूबला एकानं कमेंट केली होती, म्हणजे घाणघाण शिव्या दिल्या होत्या. आणि नंतर आणखीन एकानं दिली होती, पहिले तू लग्न कर नंतर आम्हाला शहाणपण शिकव. ते एकानं कमेंट खाली गेली होती, तुझ्या बोलण्यावरून कळतं की तुझे संस्कार काय आहेत. काय वाक्य वाचले ते ना, तुझ्या बोलण्यावरून कळतं की तू कोण्या संस्काराचा आहे. लगेच त्याच्या डोक्यातच भांडणं. मला तुम्ही दोघं भांडणं करू नका, दोघाला डिलीट करून टाकलं. हां, आणि अशा याच्या झाल्यानंतर सीतेला गेल्यानंतर तिथं खूप डिटेल्स वर्णन आहे. आणि मग त्याच्या वाद झाल्यानंतर जेव्हा रावण आतमध्ये प्रवेश करणार त्यावेळेस ती अग्नी काय झाली, प्रज्वलित झाली. त्यानं पाहिलं की मोठीची मोठी भिंत येते, भिंती आड येते. त्यावेळेस ते म्हणलं की आता मी तुलाच भिक्षा द्यायला यावं लागेल, आणि मी बिना भिक्षेचा गेलो तर तुला पाप लागेल, असं भीती घालवत होता. आणि मग आचार्य म्हणतात इथे भोंदू साधू तुमच्या जीवनात येतात आणि तुम्हाला भीती दाखवून नाही का तुमच्या भक्तिरूपी सीतेचं हरण करून घेतात. आणि आल्यानंतर भगवान रावणाने काय केलं, जसं लक्ष्मण रेखा, आणि लक्ष्मण सांगितलं होतं की लक्ष्मण रेखा क्रॉस करून. आचार्य तिथे डीपमध्ये सांगतात की जेव्हा तुम्हाला कोणी गुरु आचार्य मर्यादा पाळून देतात ना, आणि त्या मर्यादेमध्ये राहतात तोपर्यंत सुरक्षित राहतात, आणि मर्यादा ओलांडतात ना तुम्ही असुरक्षित राहतात, तुमच्या भौतिक जीवनामध्ये असू का आध्यात्मिक जीवनामध्ये. म्हणून भक्तीच्या मार्गामध्ये जे आपल्याला मर्यादे लिहिल्या आहेत त्याचं आपण पालन केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण तसं पालन करू तेव्हा आपण सुरक्षित राहू. आणि जर मर्यादेचं उल्लंघन केलं तर आपण आपल्या स्वतःला धोक्यात टाकतो, इथे आचार्य आपल्याला वर्णन करतात. आणि असं झाल्याबरोबर रावण सीता नाही का बाहेर येते, मर्यादेचं उल्लंघन करते, आणि रावण काय करतो, थोडासा घडीचा विचार न करता
सीतेला उचलतो. दशानन 10 मुखाचे त्याचे 100 हात उचलून नाही का सीतेला नाही का आपल्या एक खच्चर घोड्याच्या रथावर बसवतात. आणि रथाच्या घोड्यावर बसवल्यानंतर सीतामध्ये हाय सीता मनामध्ये तिच्यामध्ये 3 गोष्टी निर्माण झाल्या. काय पहिले 3 गोष्टी झाली? पहिले संकटामध्ये कोण्या स्त्रीवर आलं तर पहिले ती कोणाचं स्मरण करते? सगळ्यात त्याला प्रिय व्यक्ती असलेल्या पतीचं स्मरण करते. की भगवंता तुम्ही सांगितलं होतं की लक्ष्मण तुमची रक्षा करेल, पण माझ्या वाणीमुळं लक्ष्मणजी माझ्या जवळून गेले आणि तुम्ही संकटात असताना मी तुमची चिंता करत होते. आणि मग पती म्हणे भगवंता राम तुम्ही मला वाचवा. दुसरं आश्चर्य माझा पती जर धावून नाही आला त्यावेळेस सक्षम नसेल तर दुसरा गोष्ट ती स्त्री कोणाचा आश्रय घेतला पाहिजे? पित्याचा आश्रय घेतला पाहिजे. कारण पिता हे आश्रय मोठ्या एका छताप्रमाणे असते. ती पित्याकडे जाऊ शकते आणि पित्यानं नाही सहारा दिला तर आचार्य सांगतात तिसऱ्या व्यक्तीचा सहारा घेतला पाहिजे. ते परमपिता म्हणजे भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे. बाकी या तिन्ही गोष्टीला सोडून चौथ्या व्यक्तीचा कोणी आश्रय नाही घेतला पाहिजे स्त्रीनं. आचार्य तिथं वर्णन करतात. आणि सीतेनं तेच केलं. काय केलं? पहिले पतीचा आश्रय घेतला, पतीनं नाही दिला तर जनक महाराजांचे आठवण आले. तुलसीदासजी वर्णन करतात. काय वर्णन करतात? की पिता आणि मग ह्या दोघांनीच मदत नाही केली तर तिसरी म्हणते हे देवता मी माझ्या जीवनात तपस्या केल्या, दान धर्म केल्या तर तुम्ही माझं रक्षण करा. म्हणजे कोणाचा आश्रय घेतला तिनं? देवतांचा आश्रय घेतला. तर आचार्य म्हणतात आपण पण भक्तांनी कोणाचा आश्रय घेतला पाहिजे? भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे. आपल्या जीवनात संकट आले तर आपले पिता पती कोण आहेत? आपण सगळे पती, आपण स्त्रिया म्हणजे प्रकृती आहेत, आपण पुरुष म्हणजे प्रकृती आणि पिता एकच आहे, भगवंत आहेत. पती सातवा पती, ऋषीपती, यदुपती असे भगवंताचे नाव आहेत. आणि असं झाल्यानंतर भगवंत सीतादेवीचं हरण केल्यानंतर जसं जसं त्या खेचरामध्ये आणि तो प्रसंग इथं आल्यानंतर ह्या ठिकाणामध्ये पोहोचतात. आता मेन कथा इथून सुरुवात झाली. हां